आता लोकांच्या न्यायालयात ठरेल कोण खरं आणि कोण बनावट. शिरोळे जबडा घट्ट आवळला. त्याच्या अंगरक्षकांनी लगेच हालचाल केली, पण सभागृहात आधीच पोलीस उपस्थित होते. संपूर्ण खेळ उलटला होता. पत्रकार परिषद संपताच पोलिसांनी शिरोळ्यांना ताब्यात घेतलं. संपूर्ण मीडिया गडबडून गेली. देशमुख ग्रुप वाचला, शिरोळे जाळ्यात, ही ब्रेकिंग न्यूज प्रत्येक टीव्ही चॅनलवर झळकत होती. विवेक शांत होता, पण त्याच्या मनात एक प्रश्न सतत घुमत होता. हे खरंच शेवट आहे का, की फक्त सुरुवात? शिरोळ्यांना कठोर सुरक्षा असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आलं. लोखंडी गज, CCTV, दारात बंदुका, रोखलेले पहारेकरी सगळं असूनही शिरोळ्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. उलट त्याच्या डोळ्यात एक विचित्र आत्मविश्वास झळकत होता. रात्री तुरुंगाच्या कोठडीत ते मंद स्वरात हसले आणि अंगरक्षकाला कुजबुजले, आपण आत आलोय म्हणजे खेळ संपला असं कोणी समजू नये. खरा खेळ तर आता सुरू होणार आहे. शिरोळ्याच्या माणसांचं जाळं बाहेर अजून सक्रिय होतं. पैसे, शस्त्र, माणसं सगळं त्याच्या इशाऱ्यावर काम करत होतं. त्यांनी तुरुंगातूनच संदेश पोहोचवला. देशमुख आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना संपवायचं. त्यांच्या आयुष्यातील सर्वात कमजोर कडी शोधा. ती मोडली की तो आपोआप कोसळेल. विवेकला आधीच शंका होती. अनिकेतने त्याला गुप्तपणे सांगितलं होतं, भाऊ, शिरोळे इतक्या सहज हार मानणार नाही. तुरुंग त्याच्यासाठी अडथळा नाही. आपल्याला जान्हवीची आणि घरच्यांची सुरक्षा अधिक घट्ट करावी लागेल. विवेकने ताबडतोब खासगी सुरक्षा तैनात केली. प्रत्येक हालचाल नजरेखाली ठेवली. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्याला जाणवत होतं, शिरोळे पुन्हा हल्ला करतील आणि यावेळेला वार अधिक धोकादायक असेल. एका रात्री जान्हवी ऑफिसमधून घरी परतत होती. तिच्या गाडीच्या मागे काळी मोटार हळूहळू चालत होती. ड्रायव्हरला संशय आला. त्याने वेग वाढवला, पण ती गाडी सावलीसारखी सतत मागेच होती. जान्हवीने खिडकीतून बाहेर पाहिलं, पण काचेत फक्त एक काळसर आकृती दिसली. डोळे मात्र जणू तिला भेदून आत शिरत होते. जान्हवीची गाडी मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यातून निघाली होती. काळी गाडी तिच्या मागे लागली होती. जणू एखादी शिकारी सावली शिकारीचा पाठलाग करत आहे. ड्रायव्हरचा हात थरथरत होता. तो वारंवार आरशात पाहत होता. मॅडम, ती गाडी सतत मागेच आहे. जान्हवीच्या हृदयाची धडधड वाढली. तिने मोबाईल काढून विवेकला कॉल लावायचा प्रयत्न केला, पण नेटवर्क अचानक गायब झालं. काही सेकंदातच काळी गाडी त्यांच्या गाडीच्या शेजारी येऊन भिडली. दोन्ही गाड्या जोरात धडकल्या. ड्रायव्हरनी कसाबसा गाडीचा तोल सांभाळला, पण समोरच मोठा ट्रक येत होता. जान्हवी किंचाळली, गाडी वळवा. अगदी शेवटच्या क्षणी ड्रायव्हरने गाडी डावीकडे वळवली. गाडी फुटपाथवर चढली आणि थांबली, पण काळी गाडी अजूनही शेजारीच होती. त्या गाडीतून 2 मास्क घातलेली माणसं उतरली. हातात लोखंडी रॉड, डोळ्यात थंड नजर. एक जण सरळ ड्रायव्हरकडे झेपावला. त्याने रॉडने काच फोडली. ड्रायव्हरला मारहाण केली. दुसरा थेट जान्हवीकडे वळला. जान्हवी भीतीने मागे सरकली, पण त्याने तिचा हात पकडला. चल, आमच्यासोबत यायचं आहे तुला. जान्हवी घाबरली. तिच्या डोळ्यात अश्रू आणि भीती दाटली. तेवढ्यात अचानक दुसरी गाडी जोरात ब्रेक लावत थांबली. दरवाजा उघडताच विवेक बाहेर पडला. त्याच्या नजरेत ज्वाला पेटल्या होत्या. जान्हवीला हात लावला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. त्याने जवळच्या माणसाला पकडून भिंतीवर आपटलं. दुसऱ्याने रॉड उचलला, पण विवेकच्या एका ठोक्याने तो जमिनीवर कोसळला. काही सेकंदात दोन्ही मास्क घातलेली माणसं बेशुद्ध पडली. जान्हवी विवेकच्या कुशीत शिरली. तिचं अंग थरथरत होतं. सर, ते लोक मला उचलून न्यायला आले होते. पोलीस गाडी काही वेळात तिथे आली. दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता स्पष्ट झालं, ते थेट शिरोळेंच्या आदेशावर काम करत होते. विवेकच्या मनाला आता खात्री पटली. शिरोळे तुरुंगात असला तरी त्याचा खेळ अजून सुरू आहे आणि पुढचा वार आणखी भीषण असेल. त्या रात्री शिरोळेच्या हल्ल्यानंतर शहर थोडंसं शांत होतं, पण विवेकच्या मनात चांगलं वादळ उभं राहिलं होतं.
त्याला आता एकच मार्ग दिसत होता, तो म्हणजे शिरोळ्याचा बंदोबस्त. जर शिरोळे आणि त्याचे लोक मुक्तपणे फिरतील तर उद्याचे दिवस आणखी प्राणघातक ठरतील. विवेकने ठरवलं, आता बचावासाठी न लढता थेट याच्या मुळाशी जायचं आणि याचा शेवट करायचा. विवेक आजपर्यंत घडलेल्या सगळ्या घटना आठवत होता. वडिलांची ती हस्तलिखित नोट, राघवचा प्रामाणिक चेहरा, अनिकेतचा थरथरता गुप्त इशारा आणि जान्हवीची निस्वार्थ साथ. हवेची एक झुळूक त्याच्या अंगाला स्पर्श करून गेला आणि तो हळूच उठला. आता पुढे जायचं. विवेकने ताबडतोब एक ठोस निर्णय घेतला. राघव, जान्हवी, अनिकेत आणि एक विश्वासू जुना पत्रकार, जो वडिलांच्या काळापासून देशमुख कुटुंबाशी जोडला होता. पुरावे गोळा करणे, आर्थिक धागे, बाह्य भागीदारी, ज्यांची नावं आत्तापर्यंत बाहेर आली नाहीत, हे सगळं एका वेळेस उजेडात आणायचं. विवेकने ठाम स्वरात सांगितलं, आपण कोणतीही बेकायदेशीर चौकट ओलांडणार नाही, पण जे काही दडलेलं आहे ते जगासमोर आणणार आहोत, व्यवस्थित पुराव्यासह. आपल्याला केवळ बदला घ्यायचा नाही, न्याय मिळवायचा आहे. पण हे सगळं करणं जोखमीचंही होतं. अनिकेत आणि राघवने मिळून त्या वर्षातील व्यवहाराची आणि बँक व्यवहाराची यादी तयार करायची. प्रोजेक्ट फोनेक्समधील नाविन्यपूर्ण कंपन्यांमधून कोणते खाते कुठे उघडले गेले याचा मागोवा घेणे. जुना पत्रकार योग्य वेळ निवडून हे सारं कांड सार्वजनिक करेल, परंतु केवळ पुरावे हातात आल्यावरच. एका वकिलाला आधीच माहिती देऊन आधीपासून तयारी करायची. तातडीचे आदेश देण्यात आले. पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, त्यामुळे ते सुरक्षित ठेवण्याचं काम राघवचं होतं. जान्हवीची ही महत्त्वाची भूमिका ठरली. ऑफिसमधील जुना दस्तऐवजाचे मेल्स आणि डिजिटल इन्फॉर्मेशन, हे सगळं जान्हवी स्वतःच्या भीतीला मागे सारून ठाम होऊन सांगितलं, मी जे काही करू शकते ते करीन. मी माझी प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडेल. आपल्याला फक्त पुराव्यांची गरज आहे. तिच्या आवाजातील ठामपणा आणि निर्धार प्रत्येकाला गंभीर बनवणारा होता. दुसऱ्या दिवशी अनिकेतने एक महत्त्वाची नोंद दिली. शिरोळ्याच्या नेटवर्ककडून दर आठवड्याला एका ठराविक बंगल्यामधून काही देवाणघेवाण होते. तेच सामान उद्या दुसऱ्या शहरात पाठवले जाणार आहे, ज्यात बनावट करार, बँक रेकॉर्ड्स आणि काही ठोस पुरावे आहेत. ही एक संधीच होती. जर ते सर्व पकडले तर समोरची साखळी उघड होऊ शकते. राघवने सगळे सोर्स कामाला लावले. तो रस्ता एका अरुंद पुलाखालून जातो. तो सहज ट्रॅक होऊ शकतो. आपण त्या रात्री त्यांच्यावर लक्ष ठेवू, ते पुरावे मिळवू. विवेकने डोळे घट्ट करून उत्तर दिलं, हो नक्कीच. फक्त एक संधी आणि खेळ खल्लास. पोलीस, पत्रकार आणि आपली टीम या सर्वांच्या मदतीने सहज शक्य होईल. एक वेळ, एक ठिकाण, सर्व पुरावे आणि सर्व जबाबदार लोक सतत नजरेसमोर असतील. हे काम करताना सर्व प्रकारची खबरदारी घ्यावी लागेल आणि पोलिसांनाही विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे. राघवने आपले जुने संपर्क वापरून काही विश्वासू लोक यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. अनिकेतने जवळजवळ सर्व माहिती यांना पुरवली होती. विवेकने स्वतःच मैदानात उतरायचं ठरवलं. हाच तो क्षण होता. अनिकेतला सर्व काही संपवायचं होतं. रात्र जवळ आली. सगळ्यांच्या हृदयात धडधड होत होती. भीती आणि आशेचे मिश्रण. जणू विश्वास घेऊन सर्वांनी हात एका ठिकाणी ठेवले, एकत्र. ज्यावेळेस सर्व सत्य समोर येईल तेव्हा सर्व काही एका झटक्यात बदलून जाण्याची शक्यता होती. विवेकने जान्हवीकडे बघून हसत म्हणाला, तुझ्या हातात माझं आणि माझ्या वडिलांच्या कंपनीचं भविष्य आहे. आपण जाळं उघड करणार आहोत, परंतु शांततेने, पुराव्यासह. जान्हवीने ठाम उत्तर दिलं. जान्हवीचं बोलणं ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील रंग बदलला होता. विवेकबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदर वाढला होता. शिरोळ्याचं सत्य जनतेसमोर आलं होतं. दुसऱ्या दिवशी प्रत्येकजण स्वतःच्या कामात व्यस्त होता. जान्हवी आणि विवेकचं कामात लक्ष नव्हतं. पण विवेक आणि जान्हवी यांच्यातील नजरानजर मात्र काही वेगळं सांगत होती. एकदा रात्री उशिरा ऑफिसच्या जुन्या कागदांची छाननी करताना जान्हवीचा हात चुकून विवेकच्या हाताला लागला. दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले. टेबलावर पडलेली फाईल्स
हलक्या आवाजात खाली घसरल्या, पण त्यांच्या नजरा मात्र एकमेकात अडकून राहिल्या. तू एवढा धाडसी कसा राहतोस? जान्हवीने हळू आवाजात विचारलं. तिच्या आवाजात आदरही होता आणि काळजीही. विवेकने तिच्याकडे बघत हळूच उत्तर दिलं, धाडसी मी नाही, तू आहेस जान्हवी. तुझं धैर्य, तुझा विश्वास माझं धैर्य वाढवतो. जान्हवीच्या डोळ्यात नकळत ओलावा आला. ती फाईल उचलत कुजबुजली, माझ्याकडे कोणीच उरलं नव्हतं, पण आता असं वाटतंय की माझंही कोणीतरी आहे. त्या क्षणी विवेकने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. कुठलाही शब्द न वापरता त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या नजरेत काळजी, विश्वास आणि त्याचबरोबर आणखी काहीतरी होतं. त्या रात्री काम संपल्यावर ऑफिसच्या बाहेर पाऊस सुरू झाला होता. बाल्कनीत उभं राहून दोघेही शांतपणे पावसाकडे पाहत होते. जान्हवीने हलक्या आवाजात विचारलं, जर उद्या काही अनर्थ घडला तर? विवेकने थोडं हसून तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम होतं. जान्हवी ही त्याच्या डोळ्यात अडकून राहिली. एकमेकांच्या डोळ्यात बघता बघता त्यांच्यामध्ये असलेलं अंतर त्यांनी कधी पार केलं हे त्यांनाही लक्षात आलं नाही. विवेकने आपला हात पुढे करून तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बठा कानामागे केल्या. त्याच्या हाताचा जान्हवीच्या गालाला झालेला स्पर्श ती अनुभवत होती. त्या दोघांमध्ये असलेले एकमेकांच्या प्रेमाबद्दल त्यांना कुठल्याही शब्दाची गरज नव्हती. त्या स्पर्शातून त्यांचं प्रेम तिला जाणवत होतं. त्याचा स्पर्श होताच तिने डोळे मिटून घेतले. विवेक तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. त्याचा हात आणखीही तिच्या गालावरच होता. ती त्याच्या स्पर्शात हरवून गेली होती. तिला कशाचेही भान नव्हतं. त्याच्या हाताच्या स्पर्शाने तिचे ओठही हळूहळू विलग होत होते. ते पाहून विवेकलाही आता स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यानेही आपले ओठ तिच्या ओठावरती टेकवले. जान्हवीनेही त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही. तिच्या ओठांचा तो गोडवा चाखत होता. हळूहळू तिनेही त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. बऱ्याच वेळाने दोघे एकमेकापासून वेगळे झाले, पण आता दोघांनाही एकमेकाकडे बघण्याची लाज वाटत होती. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. शेवटी ती शांतता तोडत विवेकच बोलला, आय एम सॉरी जान्हवी. तिने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. पण सर का? मी तुझी परमिशन घ्यायला हवी होती. खूप दिवस झालं मला तुला बोलायचं होतं, पण या प्रकरणामुळे मी काही बोलू शकलो नाही. तुझ्याबरोबर राहून राहून कधी मी तुझ्या प्रेमात पडलो हे मला कळलं नाही. पण मला आयुष्यभरासाठी तुझी साथ हवी आहे. मलाही तुमची साथ द्यायला आवडेल. तिचं बोलणं ऐकून पटकन त्याने तिला मिठीत घेतलं. बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये होते. त्या मिठीमध्ये दोघांनाही एकमेकांबद्दल असलेलं प्रेम जाणवत होतं. जान्हवी, मला सोडून कधीही जाऊ नकोस, विवेक म्हणाला. त्याच्या आवाजामध्ये एक दुःख होतं. ते तिला जाणवलं. सर, आयुष्यभर मी तुमच्याबरोबर राहील, पण सर, जोपर्यंत हे प्रकरण पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत आपल्या नात्याबद्दल कोणालाही कळू नये. विवेकनेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. हे फक्त आपल्या दोघातच राहील. बऱ्याच वेळाने पाऊस कमी झाला. विवेकने जान्हवीला तिच्या घरी सोडलं आणि तो आपल्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी जान्हवी आणि विवेक ऑफिसमध्ये आले, पण दोघांचं कामात लक्ष नव्हतं. कुणालाही त्यांच्या नात्याबद्दल कळू नये म्हणून ते काळजीपूर्वक वागत होते. पण प्रत्येक वेळी विवेकच्या नजरेला जान्हवी दिसली की तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू उमलायचं. जणू तिला धैर्य मिळालं होतं. विवेकला देखील आतून हे समजलं होतं, ही केवळ मोहाची भावना नाही, तर हृदयातून उमललेलं खरं प्रेम आहे. एक असं प्रेम जे धोक्याच्या सावलीतही उजेड शोधतं. ऑपरेशनची तारीख जवळ येत होती. संपूर्ण टीम सज्ज होती, पण वातावरणात दडपण दाटलं होतं. रोजचं ऑफिस आता रणांगणासारखं भासत होतं. फायली, गुप्त कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची होती. जान्हवी रात्री उशीरपर्यंत विवेकसोबत काम करायची. तिचं धैर्य पाहून विवेकच्या मनात तिच्याबद्दल आदर आणखी वाढत गेला. त्या रात्री अनिकेत विवेकला बाजूला घेऊन म्हणाला, सावध राहा विवेक, तुमच्या जवळचंच कुणीतरी माहिती गुप्तपणे लीक करते. तुम्ही जान्हवीवर खूप विश्वास ठेवता, पण सावधान. विवेकचे डोळे कठोर झाले.
त्याच्या मनात शंकेचा एक क्षण उमटला, पण लगेच त्याने स्वतःला आवरलं. जान्हवीवर संशय घेणं म्हणजे स्वतःवरच संशय घेणं. तो माझ्या नजरेतून सुटणार नाही. दुसऱ्या दिवशी मीटिंग दरम्यान अचानक नेटवर्क बंद झालं. सिस्टीम हॅक होऊ लागली. ऑफिसमध्ये खळबळ उडाली. विवेकने ताबडतोब सुरक्षा विभागाला बोलावलं. गोंधळाच्या त्या क्षणी जान्हवी त्याच्या जवळ आली. तिच्या डोळ्यात चिंता होती. सर, काहीतरी चुकीचं होतंय. मी काहीतरी पाहिलंय. विवेकने तिच्या हाताला हलकं धरून विचारलं, तू सुरक्षित आहे ना? त्या स्पर्शात फक्त काळजी नव्हती तर नकळत प्रेमही होतं. दोघे क्षणभर विसरले की आजूबाजूला किती लोक आहेत. त्या रात्री ऑफिस रिकामं झाल्यावर विवेकने थेट विचारलं, जान्हवी, जर उद्या मला या लढ्यात जीवाची बाजी लावावी लागली तर तू माझ्यासोबत राहशील? जान्हवी काहीही बोलली नाही. ती फक्त त्याच्या जवळ गेली आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाली, तुमच्यासाठी मला या लढाईमध्ये प्राण गमवावे लागले तरी मी तुमच्याबरोबर असेन शेवटपर्यंत. विवेकने तिच्या हाताला घट्ट धरलं. तो क्षण जणू त्यांच्या आयुष्यातील न लिहिलेला करार होता. धन्यवाद. जर ही स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.